खूप दिवसांनी उद्धव ठाकरेजींना चांगली बुद्धी कोणीतरी दिली आहे. उद्धव ठाकरेजींनी या विचाराची फारकत घेतली होती. अयोध्येच्या भगवान प्रभू रामचंद्रापासून मी कसा दूर आहे हे दाखवण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केलंच आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची फारकत घेतली. दर्शनी करायला तयार नाही. टक्केवारी या विषय सरकार टक्केवारी या विषयावर कोणीच काम करू नये. पारदर्शी लोकाभिमुख काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रोज नाव घेतो, तर आपण काही भूमिका शिकल्या पाहिजे. खूप दिवसांनी उद्धव ठाकरेजींना चांगली बुद्धी कोणीतरी दिली आहे. आता या दिलेल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने वापर करतील असं मला वाटतं. उद्धव ठाकरेजींनी या विचाराची फारकत घेतली होती. अयोध्येला जाण्यासाठी तयार नाही उद्धव ठाकरेजी, कारण काँग्रेसची युती केली आहे. मताचं लागून चालन करण्याकरता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी कसा दूर आहे अयोध्येपासून, अयोध्येच्या भगवान प्रभू रामचंद्रापासून मी कसा दूर आहे हे दाखवण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केलंच आहे. कुठे गेले अयोध्येला या काळात? आणि त्यामुळं किमान आता हे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, खासदार आमदार बाहेर चालले आहे. त्यांना असं वाटतं की भगवान प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन काहीतरी जमेल. राजकीय फायदा घेण्याकरता आंदोलन आहे, पण आता असा काही फायदा होत नाही राजकीय. नवनीत राणा यांनी त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण केला, तुरुंगात टाकलं होतं. तेच सांगतो की त्यावेळी जेव्हा अयोध्येला जाण्याकरता पूर्ण देशाच्या राज्याचा आग्रह होता, तेव्हा उद्धवजी अयोध्येकडे पाहायचे नाही, बघायचे नाही. मताच्या लागून चालण्याकरता, काँग्रेसशी जुळून घेण्याकरता, अभद्र युती टिकवण्याकरता, विचाराच्या बाहेरची युती टिकवण्याकरता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची फारकत घेतली. दर्शनी करायला तयार नाही. आता सारं निघून गेलं म्हणून उद्धवजी पुन्हा एक चांगल्या बुद्धीनं एक चांगलं आंदोलन करतायत. त्याबद्दल आमची काही मनाई असू शकत नाही. आंदोलन करायला केलं पाहिजे, पण किमान हा विचार काही काळ टिकून ठेवला पाहिजे. काही काळ हा विचार टिकला पाहिजे. नाहीतर मला असं वाटतं की मग केवळ राजकीय आंदोलन झालं असं नको. राज ठाकरेंनी एक पोस्ट केलेली आहे की अमित साटम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळते आहे. मी वारंवार सांगतो की अमित साटम हे कधी असं करू शकत नाही. ते अत्यंत प्रभावी आणि प्रगल्भ नेते आहेत. काहीतरी गल्लत झाली असेल, काहीतरी बोलण्यातून भाग झाले असतील. मला असं वाटत नाही की अमित साटम असे कधी बोलतात.